वो पूरी से तंग हो गई है, क्योंकि आज हमने जिसको वोट दिया वो कल कहाँ जाएगा वो पता नहीं चल रहा है। और बीजेपी है जो वोट के कारण या सत्य के कारण सभी दो पार्टियों को फोड़ दिया है उन्होंने, और उन्होंने खुद ही बोला कि मैं देवेंद्र जी ने कि मैं फोड़ के आया हूं। तो ये कोई किसी लोगों को या आरएसएस को भी ये पसंद नहीं आया है। इसलिए इस चुनाव में बहुत अलग सा कुछ तो परफॉर्मेंस होने वाला है सबका, अपने को पता चलेगा बाद में कैसे क्या। मन से एक विकल्प देने के लिए तैयार है महाराष्ट्र को, जब आप ऐसी सब बातें बता रहे हैं? 100% अभी कैसे देखो, महायुति और महाआघाड़ी अलग अलग थर्ड अलायंस और यहाँ पे महाराष्ट्र में आ गए हैं। एक पार्टी ऐसी है कि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज तक किसी से अलायंस नहीं किए उन्होंने, पहली बार। मतलब ऐसा नहीं है कि बाबा हम लोगों ने पिछली बार अलायंस किया है, उसके पहले अलायंस, हमने किसी के साथ कभी भी अलायंस नहीं किया, हमेशा अकेले चल रहे हैं हम लोग। अभी आज भी अकेले जा रहे हैं और महाराष्ट्र को सामने रख के, महाराष्ट्र की डेवलपमेंट सामने रख के हम लोग अकेले जा रहे हैं। भाऊ, आपके लिए चुनौती क्या होगी और आप किन मुद्दों को लेकर जाएंगे? ऑब्वियसली आपने जो मुद्दे तो बताए वो होंगे ही, लेकिन आपके सामने जो कैंडिडेट है बीजेपी के स्टालवर्ट हैं, करंट सिटिंग एमएलए भी हैं, मंत्री भी रह चुके हैं सरकार में, चंद्रकांत पाटिल, क्या कैसे जाएगा? देखिए क्या है, मेरे सामने जो कैंडिडेट है बीजेपी के, वो बहुत बड़े हैं। वो बीजेपी के सेकंड लीडर है, वो बीजेपी के महाराष्ट्र के प्रेसिडेंट रह चुके हैं। इतना होने के बाद भी उनको कोल्हापुर छोड़ के यहाँ आना पड़ा, क्योंकि इतना बड़ा आदमी है, उनको सेब जो एरिया चाहिए था, इसलिए वो कोथुड़ में आ गए। हमारी बहन हमारे साथ काम कर रहे थे, हमारे कॉर्पोरेटर थे पहले और बाद में एमएलए बन गए। डॉक्टर मेधा कुलकर्णी, उनका टिकट उन्होंने कट किया, मुरलीधर मोड़ का टिकट कट करके उन्होंने सेफ जोन करके लिया। जो खुद सेफ जोन ढूंढ के इलेक्शन लड़ रहे हैं, उनके सामने क्या है ना। और हम लोग तो यहाँ के भूमिपुत्र है, हम कोथुड़ हमारा यहाँ पे जन्म हुआ है, मेरे पिताजी का जन्म हुआ है, मेरे दादाजी का जन्म हुआ है। हम जहाँ पे रहे, हमारे यहाँ पे खेतीबाड़ी थी, तो चंद्रकांत पाटिल जी की खेतीबाड़ी कहाँ पे? उनका तो कोल्हापुर में है ना। वो अभी आए हैं, वापिस जाएंगे कोल्हापुर में। तो हम लोग तो हम यहीं पे जिंदा है, यहीं पे मरेंगे, सभी हमारा यही है। तो यहाँ की जनता सुधन है, वो देखेंगी कैसे क्या है। पर चंद्रकांत पाटिल साहब जब से यहाँ पे आए हैं, तब से इधर की राजनीति बहुत बदल गई है। यहाँ की राजनीति में बहुत बड़े बड़े माफिया लोग आने लगे हैं। यहाँ की राजनीति में बहुत पैसा आने लगा है। मतलब आरएसएस को कभी ही चाहता नहीं, मतलब सत्ते में से पैसा और पैसे में से सत्ता, इसके खिलाफ है आरएसएस। और वो आरएसएस के खिलाफ चंद्रकांत पाटिल जी के विचार है, और सत्ते में से पैसा कमाने का और पैसा लोगों में बांटने का और लोगों से वोट लेने का। हमारे कोथुड़ में ऐसी कभी नहीं थी, पहली बार इस 5 साल में बहुत कोथुड़ का पैसे के बारे में बर्बाद हो गया। भाऊ, आपली उमेदवारी जाहीर झाली आहे, पहिली लिस्टमध्ये तुमचं नाव आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया आणि तुमचे काय मुद्दे असणार आहे निवडणुकीत जाताना? खरं तर तुमच्या माध्यमातून मी सन्मान्य राजसाहेब ठाकरे, सन्मान्य अमितजी ठाकरे, सन्मान्य आमच्या मायमाऊली शर्मिला वहिनी ठाकरे यांचे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला पुन्हा चौथ्यांदा, मनसेमध्ये कदाचित पहिल्यांदाच घडला असेल की चौथ्यांदा मला विधानसभेची इलेक्शन लढवण्याची मला संधी दिली। यावेळी तुम्हाला काय वेगळं वाटतं की तुम्ही निवडून येऊ शकता? कारण की तुमच्या जो विरोधक विपक्षमध्ये जे कॅन्डिडेट आहे ते चंद्रकांत पाटील मोठे नेते आहेत, ते अध्यक्ष होते अगोदर। काय आता माझ्या मागे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आमच्या पक्षाचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत, ते आमच्या मागे आहेत। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानुसार सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचा विकास आराखडा या महाराष्ट्राला 2014ला अर्पण केलेला। एवढा मोठा नेता आहे की जो महाराष्ट्राचा विचार करतो, प्रत्येक वेळेस महाराष्ट्राचा विचार करतो। ह्या लोकसभेला सुद्धा महाराष्ट्राचा विचार करून त्यांनी नरेंद्र मोदींना बाहेरनं पाठिंबा दिलेला आहे। नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावे ही अपेक्षा होती आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या, महाराजांचे गड किल्ले असतील किंवा मराठी भाषेला अभिजात दर्जा त्या ठिकाणी मिळावा, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे। म्हणजे राजसाहेबांचे एक एक मागण्या केंद्राने मान्य केलेल्या आहे। एवढं राजसाहेबांचं या महाराष्ट्रामध्ये कामाचं वलय आहे। महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांना मानणारा वर्ग आहे, राजसाहेबांना मानणारा विचार आहे। त्यामुळे ह्या विचारावरती आम्ही इलेक्शन लढतो।
दुसरी गोष्ट तुम्ही बोलले की समोरचे माझ्या समोरचे काही उमेदवार आहेत. शेवटी मी नरेंद्र मोदींच्या विरुद्ध, शरद पवारांच्या विरुद्ध आणि उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध लढतो असं मी समजतो, राहुल गांधींच्या विरुद्ध लढतो असं समजतोय. त्याच्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील आलेले आहेत. चंद्रकांत दादा पाटील हे भाजपाचे 2 नंबरचे नेते आणि ते प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत, महसूल मंत्री होते, आता उच्च शिक्षण तंत्र शिक्षण मंत्री. ह्या 5 वर्षात चंद्रकांत पाटलांनी कोथरूडसाठी काय दिलं, कोथरूडकरांसाठी काय दिलं, हा प्रश्न आहे. त्यांचा किती फंड होता, त्यांनी किती फंड ह्या महानगरपालिकेमध्ये, या आमच्या कोथरूड विधानसभेमध्ये त्यांनी खर्च केला, काय नवीन डेव्हलपमेंट केली. 10 वर्षामध्ये मी नगरसेवक 10 वर्ष, 2007 ते 2017 मी या ठिकाणी हॉस्पिटल, पूर्ण हॉस्पिटल बांधलं, मी या ठिकाणी बागा बांधल्या, मी काही हॉल बांधले, मी मुलांना बसण्यासाठी अभ्यासिका बांधली, मी उत्तम दर्जाचे 50 वर्षे टिकतील असे उत्तम दर्जाचे परमन्स नगरमध्ये रस्ते केले, ज्याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं. मी अनेक उपक्रम केले. मी साधारणतः 5 ते 10 हजार महिलांना कॉम्प्युटरचं प्रशिक्षण दिले, त्यातनं 3-4 हजार महिलांना जॉब मिळाला. मी विविध ठिकाणी मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अजून प्रेम वाटावं म्हणून आम्ही दरवर्षी शिवनेरीला मुलांच्या ट्रिपा घेऊन जायचो, आम्ही सज्जनगडच्या ट्रिपा काढायचो, आम्ही समुद्रकिनारी महिलांना घेऊन जायचो. हे आमचं कंटिन्यू चालत असायचं. परंतु चंद्रकांत दादांनी इलेक्शनच्या तोंडावरती काही ट्रिपा काढलेल्या आहेत. असो, प्रत्येकाचा त्या गोष्टीतनं असेल. परंतु मला माहिती आहे की मी इथला भूमिपुत्र आहे, मला इथले प्रश्न माहिती आहेत. मी तुमच्या चॅनल समोर गॅरंटी देतो की कोथरूडमधला कुठलाही मुलगा विदाऊट नोकरीशिवाय राहू शकणार नाही. 100% सगळ्यांना नोकरी मिळतील असा माझ्याकडे प्लॅन आहे आणि आम्ही 100% करू शकतो. चंद्रकांत दादांनी 5 वर्षात मंत्री असताना काय केलं नाही. चंद्रकांत दादांनी फक्त आता मला मुख्यमंत्र्याला संधी मिळणार, तुम्ही मुख्यमंत्र्याला संधी मिळणार म्हणून कोथरूड घेतलं का? कोथरूडसाठी काय केलं तुम्ही? मुख्यमंत्री बनणं हे तुमची महत्वाकांक्षा आहे, पण कोथरूडसाठी तुम्ही काय केलं? कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी काय केलं? म्हणजे बाणेर असेल, बालेवाडी असेल, पाषाण असेल, सुतारवाडी असेल, कर्वेनगर असेल, ह्या भागामध्ये काय केलं तुम्ही? 100 तुमचे नगरसेवक होते, तुम्ही काय केलं? खरं तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तुम्ही काय केलं हे आम्हाला दाखवा, मग आम्ही तुमच्याशी बोलू. परंतु आम्ही भूमिपुत्र आहे, या मातीत जन्म घेतला, ह्याच मातीत जाणार आहे. तुमचा पराभव झाला तर तुम्ही नक्की कोल्हापूरला जाताल, पण आम्ही कुठे जाणार नाही, लक्षात ठेवा. पण तुमचं म्हणणं असे का हा भूमिपुत्र वर्सेस बाहेरचं असं 100% मागच्या 5 वर्षांमध्ये पण तशीच इलेक्शन झाली होती. शेवटी बघा, आम्ही बाहेरचा म्हणून कोणाला कधी हिनवत नाही, परंतु चंद्रकांत दादा पाटील हे कोल्हापूरचे होते. जर कोल्हापूरवरनं ते पुण्यामध्ये आले, खरं तर त्यांनी पुणे आणि मुंबईमधला एक मतदारसंघ मागच्या टर्ममध्ये चॉईस केला, त्यातले पुण्यातला कोथरूडमध्ये घेतला. पण कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी, ज्या आमच्या डॉक्टर मेधा कुलकर्णी ज्या आमदार होत्या, त्यांचं तिकीट कट केलं. ज्या ठिकाणी मुरलीधर मोळ इच्छुक होते त्यांचं तिकीट कट केलं आणि 2 कार्यकर्त्यांचं तिकीट कट करून ते या ठिकाणी त्यांनी इलेक्शन लढवली, ते आमदार झाले, मंत्री झाले. म्हणून त्यांनी मेधाताईंना परत त्रास होऊ नये म्हणून त्यांनी राज्यसभेचे उमेदवार दिले. ते किती खुश आहेत आणि किती खुश नाही आहेत हे त्यांनाच माहिती आहे. आणि मुरलीधर अण्णांना, खरं तर माझे मित्र आहेत मुरलीधर, त्यांच्यासाठी आम्ही प्रचार सुद्धा केला, त्यांना खासदारकी दिली, त्यांचं नशीब चांगले, खासदारकी दिले, ते मंत्री झाले. परंतु या ठिकाणी गिरीश बापट खासदार होते, पालकमंत्री होते. गिरीश बापटांनी कधीही पुण्याची संस्कृती ढासळून दिली नाही. परंतु चंद्रकांत दादा जेव्हा या कोथरूडमध्ये मंत्री म्हणून आले, त्यांनी पूर्णपणे कोथरूडची सगळी सिस्टीम ढासळली, पुण्याची सिस्टीम ढासळली. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे काँग्रेस राष्ट्रवादीचं ब्रीद वाक्य होतं आणि RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसंघ ह्याच्यावरती विरोध होता. आणि आज चंद्रकांत पाटील सेम करतात की बाबा सत्तेतून पैसा आणि पैसेतून सत्ता आणि पैसा आल्यानंतर इथं वाटप होतं. आज मोठ्या मोठ्या सोसायटींना त्यांनी गणपतीमध्ये स्थिर वादन दिलेलं आहे. त्यांना 25,000 रुपये एका वादकाला दिलेले आहेत. साधारणतः 2-4-2.5 कोटी म्हणजे 10-15 कोटी नुसतं गणपतीला खर्च केले. हे पैसे येतात कुठनं? काय त्यांचा उद्योग आहे, काय धंदा आहे? आता अमोल बालवडकर हा अपक्ष, तो त्यांच्याच पक्षातला इच्छुक उमेदवार झाला म्हणून त्याच्या मेहण्याच्या घरात रेड पडली. आता केंद्रातली आहेत ना, सगळं रेड कशी काय पडली, कुठनं पडली आहे जगाला माहिती आहे. मग तुमच्या विरोधात गेलं तर तुम्ही त्यांना पार टिचून काढणार. त्यांच्याबरोबर मोठे मोठे भाई लोक फिरतात, त्यांच्याबरोबर पोलीस यंत्रणा, सगळं काय. आम्ही तर संडे आहोत, आम्ही इथले भूमिपुत्र आहे, आम्हाला काही फरक नाही पडत. मला पण माहिती आहे की मला त्रास होणार आहे, मला इथल्या त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या माफियांचा त्रास होणार आहे, मला पोलिसांचा त्रास होणार आहे, मला सगळ्यांचा त्रास होणार आहे. कदाचित माझ्या घरी सुद्धा इन्कम टॅक्सची रेड पडेल, ईडीची रेड पडेल, पण आम्ही घाबरत नाही.
आम्ही कोथरूडकरांसाठी कटिबद्ध आहोत. आज मी 10 वर्ष नगरसेवक होतो, 3 वेळा आमदारकी लढवली, 4 वेळा लढवलेली. शेवटी आम्ही ह्या भूमीसाठी कटिबद्ध आहोत आणि कायम कटिबद्ध राहणार आहोत. चंद्रकांत दादा, चांगलं राजकारण करा, चांगल्या राजकारणामध्ये लढा. शेवटी कोण विजय होणार माहीत नाही, पण तुम्ही चांगलं राजकारण करा, एवढंच या ठिकाणी मी नमूद करतो.